नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्व विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे। सार्वजनिक विभागाअंतर्गत 2000 पेक्षा जास्त पदे भरून घेतली जाणार आहे। तुम्हाला कुठल्याही पदाचा एक्सपिरियन्स असो किंवा नसो, सर्व विद्यार्थ्यांसाठी ही भरती निघालेली आहे। विद्यार्थी मित्रांनो, नव्याने स्थापन करण्यात आलेल्या आरोग्य संस्थाकरिता ही पदभरती केली जाणार आहे। थोडक्यात इथे प्रस्तावना दिलेली आहे, ती प्रस्तावना काय म्हणते तुम्ही समजून घ्यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत विविध संस्था स्थापन करण्यास मान्यता दिलेली आहे। म्हणजे आरोग्य संस्था बांधण्यास सरकारने मान्यता दिलेली आहे आणि त्या संस्थांचे 75% काम पूर्ण झाले की पदभरती त्या संस्थांमध्ये केली जाणार आहे। आणि पदभरती कुठे कुठे केली जाणार आहे तर विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय, जिल्हा ट्रॉमा केअर इत्यादीसाठी हे पदभरती केली जाणार आहे। आरोग्य संस्थांचे 75% काम पूर्ण झाले की तिथे ही पदभरती करून घेतली जाणार आहे, अशा प्रकारची प्रस्तावना आहे। शासन निर्णय, आता गव्हर्नमेंट काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो, राज्यातील 75% बांधकाम पूर्ण झालेले एकूण 86 आरोग्य संस्थांकरिता 837 ही पदे भरून घेतली जाणार आहेत आणि 1233 एवढी पदे कुशल व अकुशल म्हणजे तुम्हाला कुठलाही एक्सपिरियन्स असो किंवा नसो तिथे मनुष्यबळ सेवा करून देण्यात येणार आहे, म्हणजेच तिथे पदभरती केली जाणार आहे। नव्याने जी पदभरती केली जाणार आहे आणि कोणत्या संस्था आहेत त्या संस्थांचा तपशील आपल्याला इथे खाली दिलेला आहे। तर पहा मित्रांनो, बहुउद्देशीय आरोग्य कार्यकर्ता S8चं हे वेतन आहे आणि 25,500 पासून ते 81,100 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे आणि याच्यासाठी एक रिक्त असं पद आहे। दुसरं पद विद्यार्थी मित्रांनो, सहाय्यक परिचारिका प्रसविका ANM, याच्यासाठी तुम्हाला S8चं पेमेंट स्केल आहे 25,500 ते 81,100 आणि त्याच्यासाठी एक असं रिक्त पद आहे। त्याचप्रमाणे अशा 47 केंद्राकरिता किती 47 × 2 म्हणजे एकूण 94 रिक्त पदे असं इथे पदे भरून घेतली जाणार आहे। प्रत्येक उपकेंद्राकरिता बाह्य यंत्रणेद्वारे भरावयाच्या सेवा कशा आहेत, अंशकालीन स्त्री परिचर याच्यासाठी एकूण एक लागणार आहे। त्याचप्रमाणे आणि 47 नवीन उपकेंद्राकरिता एकूण 47 असे पदे लागणार आहे। हा आकृतिबंध विद्यार्थी मित्रांनो 47 उपकेंद्राच्या ठिकाणी पदनिर्मितीसाठी मान्यता देण्यात येत आहे। तर आता हे 47 केंद्र कोणते कोणते आहेत तुम्ही इथे पाहू शकता, वादगिरी, हातगुई, मोखवू, वाडगाव, तनपुरा, अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो 47 इथे केंद्र आपल्याला दाखवले। तुम्ही सर्व माहिती या PDF मध्ये पाहू शकता। PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बिगर आदिवासी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 15 प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता प्रत्येकी 5 नियमित पदे आणि 10 काल्पनिक पदे, याप्रमाणे 15 नवीन बिगर पदे, अशा प्रकारे प्रत्येकी आरोग्य केंद्राकरिता एवढी पदे भरून घेतली जाणार आहेत। बघून घ्या, वैद्यकीय आरोग्य अधिकारी गट अ याचं वेतन श्रेणी किती आहे, S20चा हा पेमेंट स्केल आहे 56,100 ते 1,77,500 रुपये, एकूण किती 2 पदे भरून घेतली जाणार आहे। त्याच्यानंतर आरोग्य सहाय्यक याच्यासाठी S9चा हा पेमेंट स्केल आहे 26,400 ते 83,600 एवढे पेमेंट स्केल भेटणार आहे। याच्यासाठी 2 रिक्त जागा आहे। सहाय्यक परिचारिका प्रसविका S8चा हा पेमेंट स्केल आहे 25,500 ते 81,100 हा तुमचा बेसिक वेतन असणार आहे आणि याच्यासाठी एक पद आहे। 15 बिगर आदिवासी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्राकरिता एकूण नियमित म्हणजे प्रत्येकी एका आरोग्य केंद्रावर तुम्हाला 5 पदे भरून घेतली जाणार आहे। अशा प्रकारे एकूण इथे 75 पदे भरून घेतली जाणार आहेत। विद्यार्थी मित्रांनो, सर्व हा GR मी तुम्हाला वाचून दाखवणार नाही, हा GR खूप मोठा आहे, तुम्हाला वरून माहिती सांगितलेली आहे। अशा प्रकारचा हा GR आहे। या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जाईल। तुम्ही सर्व माहिती इथे पाहायची आहे, कोणती पदे भरून घेतली जात आहेत, कोणत्या पदासाठी किती रिक्त जागा आहेत, सर्व माहिती याच्यामध्ये सांगितलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो। अशा प्रकारच्या डेली जॉब अपडेटसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर पण करा। तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, धन्यवाद।